नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. असा हा हिवाळा सुरू झालेला आहे, त्यानंतर तुमच्यापैकी बऱ्याचशा पालकांच्या मला कमेंट्स मिळत आहेत की नाचणी ही थंड असते, बाळाला यामुळे सर्दी कफ खोकला तर होणार नाही ना, बाळाला हिवाळ्यामध्ये नाचणी देणं हे सेफ आहे का? तर या व्हिडिओमध्ये आपण नाचणी संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजेच बाळाला नाचणी ही का द्यायला हवी, किती प्रमाणामध्ये द्यायला हवी, कधीपासून द्यायला हवी, काय काळजी घ्यायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाचणी ही नक्की उष्ण आहे की थंड आहे, हिवाळ्यामध्ये ती द्यायला हवी की नको, बाळाला त्यामुळे सर्दी कफ खोकला होतो का, कोणत्या केसमध्ये तुम्हाला द्यायची आहे आणि कोणत्या केसमध्ये तुम्हाला अवॉइड करणं आवश्यक आहे, याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही जाणून घ्याल या व्हिडिओमध्ये. 2 वर्षांमध्ये बाळाची जी काही शारीरिक वाढ, मानसिक वाढ आणि बौद्धिक वाढ ही अतिशय झपाट्याने होत असते आणि या दरम्यान बाळाला जास्तीत जास्त कॅल्शियमची रिक्वायरमेंट असते. बाळाचे जे काही फिजिकल माइलस्टोन्स आहेत, म्हणजे बाळाचं पालतं पडणं, रांगणं, उभं राहणं, चालणं यासारख्या ज्या गोष्टी आहेत, या पटपट वेळेमध्ये योग्य प्रकारे अचीव होण्यासाठी बाळाला कॅल्शियम मिळणं हे आवश्यक असतं आणि हे कॅल्शियम नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आढळून येतं. म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही एक वेळा जरी बाळाला नाचणी सत्व देत असाल तर दिवसभरासाठी जेवढी काही कॅल्शियमची रिक्वायरमेंट आहे ही एक सर्विंगमध्ये कंप्लीट होते. त्याचबरोबर नाचणीमध्ये भरपूर लोह आहे. बाळामध्ये पुढे जाऊन HB कमी होणं किंवा बाळाच्या रक्ताची कमतरता होणं, ॲनिमिया डेव्हलप होणं यासारखे जे हेल्थ इश्यूज आहेत हे कमी होतात किंवा बाळाला ते उद्भवत नाहीत जर तुम्ही रेग्युलरली बाळाला नाचणी देत असाल तर. म्हणजेच नाचणी ही बाळाच्या हाडांच्या मजबूतीसाठी, स्नायूंच्या बळकटीसाठी, बाळाला दात व्यवस्थित येण्यासाठी, बाळाला तंदुरुस्त आणि सुदृढ बनवण्यासाठी आवश्यक आहे. याचबरोबर बाळाचे एक हेल्दी वजन राहायला ही मदत होतं, कारण नाचणीमध्ये भरपूर असं प्रोटीन आहे की ज्यामुळे बाळाचं वेट गेन छान पद्धतीने होतं. बाळाची इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती ही छान बिल्ड होते. जेव्हा तुम्ही बाळाला नाचणी सत्व देता तर त्यावेळी खूप जास्त काळासाठी बाळाचं पोट हे फुल राहतं, ज्यामुळे बाळामध्ये एक स्टॅमिना बिल्ड राहतो किंवा मेंटेन राहतो. त्याचबरोबर बाळाला झोप सुद्धा छान लागायला मदत होते. बऱ्याचदा आपण पाहतो की लहान मुलांना लॅक्टोज इंटॉलरन्स असतो, तर अशा वेळी हे ग्लुटेन फ्री जे काही नाचणी आहे, रागी आहे, नाचणी सत्व आहे, हे बाळासाठी बेस्ट ऑप्शन ठरतो. कधीपासून बाळाला हे द्यायला सुरू करायला हवं, तर मी जनरली सजेस्ट करते की बाळाचा पहिला आहार म्हणून तुम्ही बाळाला नाचणी हे देऊ नका. म्हणजे अजून तुम्ही बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त काहीच दिलं नाही आणि सुरुवातीला पहिलं मील म्हणून बाळाला नाचणी ही देऊ नका. 1-2-3 फळांच्या प्युरी, 2-3 भाज्यांच्या प्युरी बाळाने छान अशा डायजेस्ट केल्या की त्यानंतर तुम्ही नाचणी सत्व बाळाला द्यायला स्टार्ट करू शकता. जनरली जर सांगायचं झालं तर 7 ते 9 महिन्याच्या आसपास तुम्ही बाळाला नाचणी ही इंट्रोड्यूस करू शकता. जे काही मोड आणून बनवलेलं स्प्राउटेड रागी आहे हे बाळासाठी अधिक जास्त फायदेशीर ठरतं. होममेड की स्टोअरमेड, तर नक्कीच 2 वर्षापर्यंत बाळासाठी सगळा जो आहार आहे हा होममेड असायला हवा. मी कधीच स्टोअरमेड कोणताही प्रोडक्ट किंवा कोणताही आहार बाळासाठी सजेस्ट करत नाही. हे नाचणी सत्व कसं बनवायचं आहे, जी काही नाचणी आहे ही तुम्ही रात्रभर भिजत घाला. मोड आणायचे असतील तर ज्या पद्धतीने आपण मटकी आणि मुगाला मोड आणतो त्या पद्धतीने याला मोड आणा. छान कडक उन्हामध्ये वाळवा आणि मिक्सरमध्ये, ग्राइंडरमध्ये, गिरणीमधून दळून आणून याचं पीठ बनवा आणि हे पीठ तुम्ही बाळासाठी वापरू शकता. किती प्रमाणामध्ये द्यायचं आहे? 7 ते 9 महिन्याच्या दरम्यान म्हणजे सुरुवातीला बाळाला दिवसभरामध्ये एकदाच तुम्हाला नाचणी द्यायची आहे, तेही फक्त 1 चमचा पीठ. जेवढं 1 चमच्यामध्ये पीठ बसतं त्यापासून तुम्ही खीर किंवा आणखी त्याचं जे काही पॉरिश वगैरे बनवून ते तुम्ही बाळाला देऊ शकता. 9 ते 12 महिन्याच्या आसपास 1.5 ते 2 चमच्यापर्यंत तुम्ही हे पीठ दिवसभरामध्ये बाळाला देऊ शकता. मग ते तुम्ही दिवसभरामध्ये डिवाइड करून द्या किंवा एका वेळी द्या. 1 वर्षापेक्षा जी मोठी मुलं आहेत त्यांचं डायजेशन थोडंसं वाढलेलं असतं, भूक वाढलेली असते, तर थोडंफार प्रमाण याचं कमी जास्त केलं तरीही चालेल. याचं जे प्रमाण आहे हे प्रमाण तुम्हाला बिलकुल यापेक्षा जास्त करायचं नाही, कारण याआधी जसं मी सांगितलं की यामध्ये भरपूर असं लोह आहे आणि जर आपल्या शरीरामध्ये लोहाचं प्रमाण, आयरनचं प्रमाण जास्त झालं तर कॉन्स्टिपेशन डेव्हलप होऊ शकतं. म्हणजे लहान मुलं पॉटी न करणं, खूप हार्ड पॉटी करणं, बाळाला टॉयलेट करताना त्रास होणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे याचं प्रमाण जे आहे हे मॉडरेट असायला हवं. जेवढं प्रमाण सांगितलेलं आहे तेवढं प्रमाण हे बाळासाठी परफेक्ट आहे. आता प्रश्न हा राहतो की नाचणी ही नक्की थंड आहे की उष्ण आहे? लक्षात घ्या, कोणताही पदार्थ, कोणताही एखादं फळ असू द्या, भाजी असू द्या, धान्य असू द्या, हे आपल्या आरोग्यासाठी कधीच अपायकारक ठरत नाही, कधीच हे नुकसानदायक ठरत नाही जर तुम्ही ते योग्य वेळेमध्ये, योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य प्रकारे खात असाल तर. लहान बाळाच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच आहे. आणि रागीच्या बाबतीमध्ये म्हणाल तर ही नक्कीच थोडी थंड आहे, परंतु हे हिवाळ्यामध्ये तुम्हाला अजिबातच द्यायची नाही किंवा पूर्णतः स्किप करायला हवं असं बिलकुल नाही. हिवाळ्यामध्ये जर तुम्ही 11 ते 6च्या दरम्यान
नॉर्मली जर पाहायला गेलं तर लंचमध्ये जर तुम्ही बाळाला नाचणीचा एखादा पदार्थ देत असाल तर तो बाळासाठी कधीच अपायकारक ठरणार नाही, बाळाला नुकसानदायक ठरणार नाही. नाचणी ही आपल्या शरीरामधलं जे टेम्परेचर आहे हे रेग्युलेट करते. उन्हाळ्यामध्ये हे थंड करण्याचं काम करते, हिवाळ्यामध्ये हे रेग्युलेट करण्याचं काम करते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये हिवाळ्यामध्ये असू द्या उन्हाळ्यामध्ये असू द्या नाचणी असणं हे अत्यंत आवश्यक आहे. नाचणी ही थोडीशी थंड जरूर आहे आणि जर सर्दी कफ खोकल्याचं म्हणाल तर नाचणीपासून सर्दी कफ खोकला होत नाही, परंतु जनरली बाळाला जेव्हा सर्दी होते तर त्यावेळी जे इझिली डायजेस्ट होतात किंवा ज्यामुळे बाळाला थोडंसं गरमाहट मिळते, बॉडीची जी काही उष्णता आहे ही वाढते, रेग्युलेट राहण्यापेक्षा जी वाढते असे जे पदार्थ आहेत हे देणं आपण सजेस्ट करतो. परंतु याचा अर्थ असा नाहीये की हिवाळ्यामध्ये तुम्हाला बिलकुल बाळाला नाचणी द्यायची नाही. नाचणी हे असं परफेक्ट फूड आहे की जे तुम्ही प्रत्येक ऋतूमध्ये बाळाला हे देऊ शकता. हिवाळ्यामध्ये देत असताना एक काळजी ही घ्या, तुमच्या पदार्थांची थोडीशी उष्णता आहे अशा पदार्थांसोबत तुम्ही नाचणी ही मिक्स करू शकता. फॉर एक्झाम्पल म्हणायला गेलं तर बाजरी आहे, तीळ आहे, यावरती थोडेसे तीळ यामध्ये टाकू शकता, गरम मसाले थोडेसे यावरती घालू शकता, हळद यामध्ये घालू शकता किंवा आणखी जे काही थोडेसे गरम असे जे पदार्थ असतात तर त्यासोबत नाचणी तुम्ही मिक्स करून ते बाळाला तुम्ही देऊ शकता. आता आपण पाहूया की नाचणी बाळाला देणं हे कधी अवॉइड करायचं आहे. इन केस तुमचा बाळ हा जर नेहमी पॉटी घट्ट करत असेल, बाळाला 2-2, 3-3 दिवस पॉटी होत नसेल, बाळाला पोट साफ होत नसेल तर त्या केसमध्ये बाळाला नाचणी द्यायची नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाचं जे काही भूक लागण्याचं प्रमाण आहे हे जर कमी असेल आणि त्याचबरोबर जेव्हा बाळाला सर्दी आणि कफ झालेला असतो, खोकला असतो तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला बाळाला नाचणी देणं अवॉइड करायचं आहे. योग्य प्रमाणामध्ये योग्य ती काळजी घेऊन योग्य प्रकारे जर तुम्ही बाळाला नाचणी देत असाल तर प्रत्येक ऋतूमध्ये नाचणी ही बाळासाठी फायदेशीर ठरेल. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुमच्या सगळ्या शंका ज्या आहेत त्या दूर झाल्या असतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.